हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या मायलेकी लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे नागपंचमी. श्रावण मासामध्ये येणारा हा पहिला सण. श्रावण मासाची सुरुवात झाल्या पंचमीला म्हणजे 5व्या दिवशी जो सण येतो त्याला आपण नागपंचमी म्हणून साजरा करतो. तर त्याची सुरुवात आहे. तर सर्वात आधी मी उंबरठ्याला हळदीचं लेपन करून घेतलं, उंबरठ्याचं पूजन करून घेतलं. बघा, नागपंचमी हा दिवस नागाला समर्पित आहे. या दिवशी आपण उपवास करतो, नागदेवतेची विधिवत पूजा करतो. नागदेवतेचे पूजन करणे यामागे अनेक कथा आहेत. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण सांगतात, नागातील श्रेष्ठ जो अनंत तोच मी आहे. या दिवशी अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कंबल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया अशा 9 जातींच्या नागाची आराधना केली जाते. त्यामुळे सर्पभय उरत नाही आणि विषबाधा होत नाहीत असं सांगितलं जातं. बघा, मी घरातली देवपूजा जी आहे ती करून घेतली. गोपद्म व्रत माझं सुरू आहे ते सुद्धा पूर्ण करून घेतलं. त्याचबरोबर हळदी कुंकू स्वास्तिक व्रतही मी करत आहे. तर तेही विधिवत पूजन मी करून घेतलं. देवाला नैवेद्य छान दाखवला. आज नैवेद्यामध्ये बटाट्याची चटणी, पुरी आणि खीर असा बेत केला होता. तुम्हाला माहिती आहे का, नागपंचमीला आपण ज्या काही कृती करतो त्याचा आध्यात्मिक लाभ आपल्याला होत असतो. जसं की बघा, नागपंचमीला नवीन कपडे घालणे, छान तयार होणे, यामुळे आनंद आणि चैतन्य यांच्या लहरी आपल्याकडे आकर्षित होतात. झोका खेळल्याने शास्त्रभाव आणि भक्तिभाव वाढून त्यातून सात्विकतेच्या लहरी मिळतात. उपवास केल्याने शक्ती वाढते आणि उपवासाचं फळ देखील मिळते. ज्या स्त्रिया नागाच्या आकृत्यांचे भावपूर्ण पूजन करतात त्यांना शक्तितत्व प्राप्त होते. आणि या दिवशी नागाला जर आपण भाऊ म्हणून त्याचे पूजन केले तर आपल्या भावाचे आयुष्य वाढते. नागपंचमीच्या दिवशी नागाचे पूजन करणे म्हणजे सगुण रूपातील शिवाची पूजा केल्याचं फळ आपल्याला मिळत असतं. बघा, प्रत्येकाने छान अशी नागाची पूजा केलेली असेल, सगळ्यांचं नागपूजन झालेलं असेल. मी देखील छान छोटीशी अशी नागदेवतेची पूजा केली. त्यासाठी लागणारं साहित्य आधी काढून घेतलं. कारण काय होतं ना, की वेळेवर मग आपल्याला एखादी गोष्ट मिळते, एखादी नाही मिळत. त्यामुळे मी आधीच सगळं जे सामान असतं ते काढून घेतलं. त्यानंतर विधिवत जीवत्यांची पूजा केली. त्यांना आघाड्याची माळ, दुर्वांची माळ अर्पण केली, वस्त्र अर्पण केले. नागदेवतेला देखील वस्त्र अर्पण केले. अ, आणि एक घरीच मातीची नागाची आकृती साकारली होती. तिचं आज विधिवत असं पूजन केलं. नैवेद्यामध्ये मोदक आज मी केलेले आहेत. त्याचबरोबर आमच्याकडे गव्हाच्या ज्या वेण्या असतात त्या करतात. तर त्या पुऱ्या, वेण्या आणि मोदक असा नैवेद्य होता. त्याचबरोबर लाह्या, फुटाणे आणि दुधाचा नैवेद्य नागदेवतेला होता. गणपती बाप्पाला मोदकाचा नैवेद्य होता. अशा प्रकारे मी छान छोटीशी अशी आज नागपंचमीची पूजा केली. त्याचबरोबर सेवा कोणकोणती केली, तर सेवा बघा, नागगायत्री मंत्राचे मी 11 वेळा पठण केले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचे 108 वेळा जप केला. श्री नागस्तोत्र याचं 11 वेळा पठण केलं. श्री सर्पसुक्त 1 वेळा पठण करून मग गणपती बाप्पांची आरती केली, नारायणाची आरती केली आणि शंकराची आरती केली व आपल्या स्वामी महाराजांची आरती देखील केली. आणि ह्या पद्धतीने मी आज नागपंचमीची विधिवत अशी पूजा घरच्या घरीच केली. तर तुम्हाला कशी वाटली माझी ही पूजा? आणि आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या माय लेकी लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत.
तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.